यूट्यूब फॅमिली कशात तुम्ही बऱ्यात ना मी पण बरेच आहे. झालं आता माझं झाडझूड झाले, भांडे झाले. तर मला दाखवतो माझं घर. सांगा मला कसं मी साफसफाई करत केली. झाडझूड सगळं झालं. हे पुस्तकं दप्तराला ठेवायचे, ठेवते ते त्याचा अभ्यास असते ना. तो स्वतःचे पुस्तकं स्वतः सगळं सामान स्वतःच ठेवते. आता झाडझूड झाली ना, इथून तिथपर्यंत न्यायला लागते साफसफाई कर. आता पूजेची तयारी झाली, भरून ठेवलं. पूजेची तयारी झाली. आता वर जातो आणि फुलं घेऊन येतो. भांडे पण घासणं झाले, सफाई झाली. हे भांडे घासून लावले. किचन सगळं साफसफाई झाली. त्यांना हे कढई ठेवतो. आता नाश्ता गिस्ता करायचं. झाले आमच्या घरची झोपेलच आहे. मेहनत मारून झोपली. बघा झाले साफसफाई सगळे चकचक सगळं झालं चकचक. आता फुलं घेऊन येतो. आंघोळ झाली, कपडे पण भिजत घातले. दिसले कपडे पण भिजत घातले. आता फुलं घेऊन येऊन पूजा करते. कारण सकाळी सकाळी आंघोळ स्नान पूजा पाठ झाला एकदम इतकं करमते की अरे बापरे बा, सगळं जीवन तर आपण असंच घातलं. पण आता कमसे कम थोडंफार तर देवात घालायचं. फुलं आले का? अरे फुलं तर काहीच नाही. तरी बघतो एखादं कडी असली तर हाय 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 देवाची कृपा. देव माझे कृष्ण भगवंत मला कधीच नाराज करत नाहीत. हे बघा फुलं आहे. हे कडी आली, हे कडे आले. आता रोज येते. हे बघा फूल, एक फूल सापडलं बस झालं. देवाला एकच फूल पाहिजे, जास्त फूल नाही पाहिजेत. हे बघा आमच्या गच्चीवर आले आता मी फूल तोडायला. कोण आहे इकडे? इकडे सगळ्या पोलीसवाल्याची बिल्डिंग आहे. हे आमचं गाव अकोला. तर मग आता एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. याद आली मला एक गोष्ट. हरे राम हरे कृष्ण. हे फुलांना पूजा करतो आपण. सगळ्या संसारातच वेळ घालतो. थोडाफार देवात पण घालायचा वेळ आपण, आहे की नाही? हां, सांगायचं याद आली मला गोष्टीची. 10 वर्षापासून मी काही एवढं काही कामधंदा केला नव्हता घरातला. आता अचानकच काम करायचा वेळ आला. चला काय वांधा आहे चालू आहे. तर माझं म्हणणं काय आहे, कोणालाच प्रेम नाही लावायचं. प्रेम ना आता असं जर म्हणसाल कोणालाच प्रेम नाही लावत तर मग लेकरं बाकरं नवरा हे सगळे नातेवाईक असतात त्यांना तर प्रेम लावाच लागते. प्रेम लावा. आता मला समजलं भगवान कृष्ण म्हणतात ना की मोह माया हे सगळं सोडून द्या. हे सत्य गोष्ट आहे. हे बघा आता तुम्हाला माहीतच असेल माझी व्हिडिओ. 4 दिवस नातू आला होता, त्याच्यासाठी 4 दिवस लढली. माझ्याकडे ते वासरू आलं होतं, त्याच्यासाठी लढली. ती जवळ झोपायचं ते. आता माझी एक मैत्रीण आली होती माझ्या जिंदगीतली, लय चांगली मैत्रीण होती. ते सोडून गेली, तिच्यासाठी लढली. आता पूर्ण निश्चय केला की मोह माया खरोखर कृष्ण भगवंत जे बोलतात ना ते गोष्ट खरी आहे. तुम्ही पण ध्यानात ठेवा. प्रेम करा, मी असं नाही म्हणत. प्रेम करा, कर्म करा चांगले. असं नाही की त्यांना सोडूनच द्या, आपल्याला त्रास होते पण सोडून द्या, असं नाही. प्रेम करा. भगवान कृष्ण काय म्हणतात, कळंबाचं फूल पाण्यात राहते, चिखलात राहते, पण अधर राहते. तसंच तुम्ही पण अधर राहा. कोणावर प्रेम करू नका. आता हे लोक प्रेम करतात एकमेकांना, पुरी प्रेम, वासनेचं प्रेम. 4 दिवसाचं प्रेम आहे ते, फक्त 4 दिवसाचं. फक्त काय वासना आहे. उदाहरणार्थ प्रेम पोरं प्रेम करतात. पोरगी सोडून गेली, पोरं विचित्रासारखे पागल होतात. अरे काय आहे ते यातनी? कोणतं सत्य आहे मला सांगा ना. काय सत्य आहे? सत्य आहे का? काहीच सत्य नाही आहे. म्हणून प्रेम कोणावर करायचं नाही. प्रेम याचा अर्थ नाही की मी प्रेम नका करू, असं नाही म्हणत मी. याचा अर्थ हा आहे की मोहात पडू नका. माया मोहजाल ही इतका डेंजर आहे की माणसाला व्याकुळ करते. त्याच्यातून मग आपल्याला काही वेगळाच मार्ग निघते. म्हणून जवान पोरापोरीला तर हे तर पहिलं सांगतो की ते प्रेम जाऊ द्या. प्रेम काही नाही आहे, उगच आहे.
कृष्ण भगवंताचं ऐका, आमच्या सत्संग ऐकत जा, गीता वाचत जा, म्हणजे तुम्हाला माहिती पडेल की काय आहे ते. मी नोट केलं, मला ज्ञान नव्हतं एवढं, मला बिलकुल ज्ञान नव्हतं, पण मी कृष्ण भगवंताची गीता वाचून, महाभारत पाहून, हे सगळं बघून मला ज्ञान आलं. तर मग आता मी ठरवलं की नाही, खरोखरच हे माया मोह, फक्त कर्म करा. असं नाही की मी कर्म नाही करत. हे बघा, सगळ्यांनाच मी सांभाळतो, सगळ्यांना सांभाळतो, पण मी आता निश्चय केला सांभाळायचं, पण एकदम मन धीर टाईट ठेवायचं, एकदमच लगाव नाही करायचा, की जेणेकरून काय साध्या सिंपल भाषेत तुम्हाला सांगते. आता आमच्या शेजारी एक म्हातारी होती, हे माझं ते माझं, ते माझं ते माझं, हे माझं ते माझं करून तिने भरपूर कमावलं, आणि शेवटी गेली. काय आहे, शेवटी एकटंच यायचं आणि एकटंच जायचं. मग कशाला आपण काही जेव्हा जन्माला तर तेव्हा काही हे सगळे घेऊन येत असतो का? नाही ना. मग एवढं मावात कशाला पडायचं, कोणाच्या नाही पडायचं मावात. नाही, माझं म्हणणं हे आहे. आता राहिलं ते हे काय म्हणतात ते, राहिली पूजा पाठ, बसली तर सांगा. कारण आता वय झालं ना, वयानुसार कसं डोकं जरासं जिथं याद आले तसं वाटतं तुम्हाला गोष्ट सांगत राहावं असं वाटते. आणि खरं सांगू का मंडळी, तुम्ही माझे खरोखरच, मला जेव्हापासून मी यूट्यूबवर काम करते ना, तेव्हापासून मला असं वाटते की तुम्हीच माझे सगळ्या, मग हर एक गोष्ट मी तुम्हाला शेअर करते, हर एक गोष्ट तुम्हाला शेअर करते. पण तुम्ही लाईक आणि कमेंटच ना करत बा, कमेंट ना करत ना, लाईक ना करत. किती येतात लोक म्हणतात आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, मला ते तसं येतच नाही. पण कधी कधी विचार बघतात, बघा 1000 2000, कोणा व्हिडिओवर बघा ना, माझ्या आयडीवर जाऊन 1000 2000 येतात, पण लाईकच नाही येत. त्यांना काही पसंत पडत नाही का काय म्हातारा म्हणून. मी यासाठी यूट्यूबवर काम चालू केलं. एक माझी मैत्रीण आहे मुंबईची, ती काय म्हणे, गावी तुला तर तू क्या करती गाँव जाके. मैं मला कुछ तो नहीं करती दीदी. अरे बोले तू क्या कर, यूट्यूब पे रोज़ यूट्यूब पे 2-3 वीडियो डाला कर. मैंने बोला उससे क्या होता है दीदी. अरे बोले पेमेंट मिलती है. मला असं वाटलं अरे वा मस्त आहे हे तर आयडिया, आपल्याला कामच काय आहे घरातनी. तर मग मी सुरू केलं तर अजून काही त्याला सबस्क्राईब आले म्हणा, आहे जरा बरे आहे तर. पण लई कष्ट करावं लागते, लई मेहनत करावं लागते सकाळी. आता बघा लोक तरी मेहनत हे करतात, मेकअप शेकअप करतात. मी नसतो मेकअप शेकअप काही नाही आहे मला. मी तेच त्या साड्या, आता ती 2च साड्या, मग हो ती साड्याबद्दल तुम्ही म्हणत असाल ही बाई मावशी तुम्ही व्हिडिओ 2 साड्यावरच काढून काढता, हिरवीन ते 2-4 साड्यावर काढून काढता. काहून की मला आमची लहानपणी कसं होतं माहिती आहे का, आमची आई आम्हाला 2 ड्रेस, ते पहिले मॅक्सी मनेला कर्ट असं घालत होतं आम्ही, मग 2 ड्रेस आणि एक गावाला जायचा ड्रेस, मग तोच धुवून ठेवायचा, तांब्यातनी कोळशी टाकायची, ते इस्त्री करायची, मस्तपैकी घडी करून ठेवायचा. वासाचा लई शोक, शेण बिण कायचं त्यावेळेस. अगरबत्ती घ्यायची एखादी मायच्या देवाच्या मंदिरातली, मायानं आणला अगरबत्तीचा पुडा की तेच कपड्यातनी ठेवून द्यायचं, मग त्याचा वास लय मस्त यायचा. मग तेच लगेच तेच गावाला घालून जायचं. म्हणजे गावाला जायचा एकच ड्रेस आणि रोजचे 2 ड्रेस. आता ती लहानपणापासून सवय झाली. तर वय मी आता किती झाले असेल, 50-55 वय झालं असेल माझं. तर आता मग ती सवय कशी तुटणार आहे, आता सवय तुटणार का, नाही तुटणार ना. म्हणून मग मला कशी सवय लागली, किती साड्या घरात लय मोठ्या साड्या आहेत, पण किती साड्या असल्या तर 2च घालतो, फाटेपर्यंत 2च घालतो, फाटल्या की फेकून देतो, डबल 2 काढतो असं. म्हणून मग आता काही व्हिडिओ काढायला दुसरे व्हिडिओ जाऊ दे तिकडे, मी नाही काढत, जे आहे ते काढतच राहतो मी. ठीक आहे, सबस्क्राईब लाईक कमेंट पाबा करसाल तर लयच मेहरबानी होईल. म्हाताऱ्या माणसाला 2 पैसे तरी भेटतील, तर कशी तरी मला जराशी ताकद येईल. आता कामधंद्यात काही होत नाही, पहिले कामाला जाऊ मुंबईला, आता काय मुंबईला कामाला जात नाही बाबा. मग काही होत नाही, टोंगळे दुखतात, त्या ट्रेनमध्ये गर्द्या असतात, लेडी डब्यात गेलं की ते बाया शिव्या देतात. जरासं डोळा जर लागला झोपलं की ते बाया इतक्या घाणेरड्या शिव्या देतात, तसंच खा लागते शिव्या. काय करता, शिव्या नाही खासा तर झोप होणार नाही. म्हणून तिचा आता रिजर्वेशन नेहमीच कसं काय माणूस काढणार आहे. कधी कधी पैसे नसतात, कधी कधी तसंच जा लागते. काय सांगता जिंदगीची कहाणी आहे, जाऊ द्या तिकडे.
असं आहे ते. पण आता मी जातही नाही रेल्वेनं ना, काही नाही, आता बंदच करून टाकलं. पोरगं म्हणते आता काय जाऊ नको आई, पोरी बी बोलतात फोन करतात, आई जाऊ दे, मरशील ते का मड्यावर नेशील का म्हणतात, तू फेक तिकडे, जाऊ दे तिकडे, जे आहे ते चटणी भाकर काय. पोरगं तर लयच बोलते बाबा, ती लाईनी पोरगी डोसक्याच्यावरच बोलते, पण ते जाऊच नको आई. ती मोठी पोरगी मुंबईची ती पण तशीच. लेकरं असे परेशान करतात की तू आई आता घर सोडून कुठे जाऊ नको, घर सोडून तू कुठे जाशील तर मग भांडणं करणार आम्ही. पण त्याचं ऐकतो, आता घर सोडून कुठे जातच नाही, आता घरीच राहायचे. सकाळी आपलं घरातलं कामधंदे करायचे, देवभक्ती करायची आता, बस भक्ती करायची आता. समजलं, दुनियात पाहिलं म्या, दुनियात काहीच खरं नाही आहे. दुनियातनी पुरं जगातनी पाहिलं, सगळ्यासोबत मन लावलं, प्रेम केलं सगळ्यासोबत, काय नाही आहे. एक तर व्यक्तीशी जिंदगीत माझ्या आली होती, गोड बनवून लय गोड. माणसाच्या जिंदगीत काय माणसंच नाही देत बरं, नाही तर माणसं काय बी माणसंच नाही, बाया बी येतात जिंदगीतनी, अशा येतात की अशा माणसाचं मन असं हे करून घेतात आणि असा चाट देतात का नाही, पळतात ना. तर मग आपल्याला करमत नाही त्या बाईशिवाय. त्याच्यापेक्षा ते बाबा बायासोबत दोस्ताना नको, काहीच नको. माणसासोबत किती आपण माणसाचा काही संबंधच नाही म्हणा. तर काही बी विचार कसाल बाबा, असा काही विचार करत नका जा बाबा. देवधर्मी बाई आम्ही. होती एक बाई आलती जिंदगीत मायाला, गेली, ते धोका दिला तिनं मध्ये, जाऊ द्या तिकडे. मी तिनंच धोका दिला तर मीच काय हे करतो. चालली मी आता खाली पूजा करतो आता मस्तपैकी, देवाचं नाव घेतो, महाकृष्ण भगवंताचं, पांडुरंगाचं. बस इकडे गाणे हे उतराचं म्हणलं लयच अवघड आहे इकडे. तेव्हा बेलाचं झाड मायाला ते तिकडे, हे दूर आहे, कोपऱ्यात दिसत नाही, ते लय दूर आहे. चला, जय श्रीकृष्ण. चला आता पूजापाठ करायचा. आता पूजापाठ करून काय टाका बसवत शिकता, बसून सांग तुम्हाला. पूजापाठ करून मग नाश्ता करून देतो पोराला. नाश्ता केला की जेवणाची तयारी करतो. जेवण झालं की त्याला आता कसं पोरी नवऱ्याच्या घरी जोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत पोरी, ते आता लग्न झाले पोरीचे, आता पोरी गेल्या, आता सगळं माझ्यावरच आलं. आता तर कसं थोडे दिवस होणार त्रास, थोडे दिवस काय सवय लागली, काय पटपट करत असतो मी. सकाळी उठतो, झाडू पोछा करतो, भांडे घासतो, आंघोळ करतो, पूजा करतो, नाश्ता करतो, जेवण करतो, चालं मग का दिवसभर आपलं यूट्यूब आहेच. चला, हे आमच्या मागे पोलीस क्वार्टर आहे. किती मस्त वाटते ना सकाळी सकाळी, लयच मस्त वाटते. लवकर उठून आंघोळ गिंघोळ सगळं केलं तर बरं नाही तर मग लेकरं मग जातात एवढ्या पायटी कायले आंघोळ करू राहिले आणि काय करतं असं तसं. त्याच्यापेक्षा बाबा ते उठायच्या पहिले करून टाका, जाय तिकडे. जय श्रीकृष्ण. आता पूजापाठ करतो.